अंबादास दानवेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे। अजित पवार चुकीचं समर्थन करत असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। आरोप करणाऱ्यांना बघून घेईन असं वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर या ठिकाणी अंबादास दानवेंनी दिलेलं आहे। तर काही वेळापूर्वी अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं, ज्यांनी आरोप केले त्यांना मी बघून घेईन असं अजित पवार म्हणाले होते आणि त्याच्यावरून आता अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं ते बघून घ्या असं आव्हान सुद्धा अंबादास दानवेंनी दिलं आहे। ईडीच्या कारवाईला घाबरून पळून गेल्याचा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला। मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं बघून घ्या। चुकीच्या नावानं खोट्या नावानं गेले असेल तर कारवाई करा। दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असतं? सरकारने काय कारवाई केली असती? लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं? चुकीच्या नावानं जा ना, उघड माथ्यानं जा ना। मराठा माणूस आहे अजित दादा, असं उघड माथ्यानं जा ना। अमित शहाला भेटायला तर नरेंद्र मोदीला भेटायला चांगले, कोणाला भेटायला दम असेल तर चोरून लपून का भेटता? मी तर म्हणेल, मी तर त्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही, विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे। म्हणजे कोणी सांगेल ए दानवे, बी दानवे, हा ए पवार, एस सी पवार असं थोडी जमणार आहे। मग एखादा जाईल बी डी कसा चालेल का? मग खरं तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करता। माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे, विमान कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे, जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली। सामान्य माणसाने असं केलं असेल, काय केलं असतं पोलिसांनी? हा माझा प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।